कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी अनेक प्रकरणं पुण्यामध्ये घडत आहेत। त्यातच आपल्या मैत्रिणीबरोबर कॅफेमध्ये बसलेल्या एका तरुणाला 3 ते 4 जणांच्या टोळक्याने येऊन बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। ही घटना 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील इराणी कॅफेमध्ये घडली। इथे गौरव पाटील नावाचा तरुण आपल्या मैत्रिणीबरोबर बसलेला होता। त्यावेळी या तरुणाला तिघांनी येऊन अक्षरशः फरफटत नेत बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली। मिळालेल्या माहितीनुसार या तरुणानं 3 वेळा 112 नंबरवर फोन करून पोलीस मदत मागवली। त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनी पोलीस मार्शल घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित तरुणानं उसने पैसे दिलेले होते। ते पैसे देण्याऐवजी त्याला मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन वर्दळीच्या ठिकाणी मारहाण करून दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपी विरोधात काय कारवाई केली जाते याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे।